मुस्लिम महिलांचा जर विचार केला तुम्ही, तर आपल्या समाजामध्ये असं कुठंच लिहिलेलं नाहीये की मुस्लिम असल्यामुळं तुम्ही बाहेर जाऊन काम नाही करू शकत, तुम्ही रोजगाराची निर्मिती नाही करू शकत किंवा XYZ एनिथिंग. हे काही समाजातली काही लोक आहेत ज्यांना अधुरं नॉलेज आहे आणि त्या गोष्टी त्या महिलांवरती लादत असतात. जर तुम्ही एक खूप मोठं उदाहरण देते, आमचे मेसेंजर आहेत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मोहम्मद पैगंबर, त्यांची वाईफ खतीजा, ह्या सगळ्यात मोठा मक्का मधले व्यापारी होते. याच्यापेक्षा मोठा मेसेज काय असू शकतो आयुष्यामध्ये? जर तुम्हाला महिलांना काही ऍडमायर करायचं असेल तर त्यांच्यापेक्षा मोठी कुठलीच गोष्ट नसू शकते जे ते ऍडमायर करू शकतात प्रॅक्टिकली. आणि काही लोकांचं ऐकण्यापेक्षा तुम्ही अशा लोकांचं इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे ज्यांनी आयुष्यात काहीतरी केलेलं आहे. ही गोष्ट कोणालाच माहिती नाही. मग ते हे म्हणणार की मुस्लिम महिलांनी बाहेर नाही जायला पाहिजे, मुस्लिम महिलांच्या म्हणजे त्यांचे पैसे खाणं हराम आहे आणि वगैरे या सगळ्या गोष्टी ह्या मलाही ऐकण्यात आल्या. बट हे अशा गोष्टी कुठेही लिहिलेल्या नाहीयेत आणि लोक त्याच गोष्टी ऍडमायर करतात. स्वतः लोकांनी आता इतकी टेक्नॉलॉजी आहे, तुम्ही ChatGPTला विचारू शकता तुम्हाला जर काही अडलं तर प्रॅक्टिकली. आणि आधीच्या जमान्यात असं होतं की लोकांना या माहिती नव्हत्या, खूप साऱ्या गोष्टी माहिती नव्हत्या, त्यांना उर्दू अरेबिक मध्ये वाचता लिहिता येत नव्हतं. आता टेक्नॉलॉजी एवढी फास्ट आहे, यू कॅन रीड इन इंग्लिश, यू कॅन रीड इन मराठी, यू कॅन रीड इन एनी लँग्वेज आणि तुम्हाला खरं त्याचं काय आहे ते तुम्ही सत्यता ओळखू शकता.